नमस्कार, मी साक्षी अण्णासने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. विरोधी पक्षातील मोजक्याच नेत्यांना निधी, बाकीच्यांना काहीच नाही. निधी वाटपाप्रकरणी आव्हाडांची नाराजी. कांद्याचे भाव पुन्हा घसरणार, शेतकऱ्यांना बसणार फटका. सोलापूर कृषी बाजार समितीत 3,500 गाड्यांची आवक. दिल्लीतील किमान तापमान शिमल्यापेक्षा कमी, शिमल्यातील तापमान 6.8 अंश सेल्सिअसवर. मुंबई स्फोटातील आरोपी सलीम कुत्तारसोबत ठाकरे गटातील सुधाकर बडगुजर यांची पार्टी. नितेश राणे यांचा विधानसभेत गंभीर आरोप. प्रभू रामचंद्राच्या जन्मस्थानी अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणार मूर्ती प्रतिष्ठापना. त्या दिवशी सुट्टी द्यावी अशी सरनाईकांची मागणी. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर बंदी हटवण्यात आली. सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक कष्टकरी सभा यांच्या वतीने बिराड मोर्चा. कळवण येथे भिल्ल समाजातर्फे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी. नुकतीच केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंदी हटवण्यात आली आहे. या प्रसंगी कादवाचे चेअरमन श्रीराम शेट्टे यांच्यासोबत आपण संवाद साधूयात. नाही, तो चांगलाच निर्णय, त्याचं स्वागतच केलं पाहिजे. जी बंदी आणली होती त्याच्यामुळं कोट्यवधी रुपयाचे खर्च सगळ्या कारखान्यांनी करून ठेवलेले आहेत. इथेनॉल निर्मितीच्या दृष्टीनं मशिनरी बसवलेली आहे, तर ते आर्थिक अडचणीत आले असते ना, उत्पादन जर थांबलं असतं. त्याचा फायदा निश्चित सगळ्या कारखान्यांना होणार आहे. अच्छा, अजून काय अपेक्षा आहे साधारणतः? आता एक तर त्याचं जे काय आहे सर्क्युलर त्यांनी अजून प्रसिद्ध केलेलं नाही, बातम्या आहे फक्त. ते समक्ष आल्यानंतर त्याच्यावर बोलता येईल ना काय नेमकं. यातून शेतकऱ्यांसाठी काही समस्या उद्भवल्या असतील. अचानक बंदी झाली होती आणि आता ती उठवण्यात आली आहे, तर एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये काय वातावरण आहे किंवा नाही, त्याचा फायदा निश्चितच होईल ना. त्याचे दुष्परिणाम या ठिकाणी साखरेचे भाव खाली यायला लागले होते, ते सावरल्या जातील आता परत. धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रियेसाठी. कळवण तालुक्यातील एकलव्य भिल्ल समाजातर्फे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना विविध योजना संबंधित दिले निवेदन. कळवण तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाजाचा विकास होणे संदर्भात कळवण तालुक्यातील भिल्ल समाजातील एकलव्य भिल्ल विकास महामंचच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजातील विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विविध शासकीय योजना संदर्भात माननीय विशाल नरवडे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिका आदिवासी विकास प्रकल्प कळवण यांना भेट घेऊन विविध सामाजिक विषयांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात असे मागणी केली की कळवण तालुक्यातील प्रकल्प कार्यालयातील विविध शासकीय योजना व अनुदानितपासून कळवण तालुका सर्वात जास्त असलेला भिल्ल समाज बांधव या योजनेपासून वंचित राहत असल्याने समाजावरील व भिल्ल समाजा बांधवावरील उपासमारीसह विविध योजनांपासून अधिकाऱ्यांपासून वंचित राहण्याची वेळ आल्याने आपण आपल्या अधिकारात महाराष्ट्र शासनामार्फत असलेल्या विविध योजना या भिल्ल समाज बांधवांपर्यंत कसे पोहोचतील यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करावे. तसेच भिल्ल समाज बांधवांसाठी विविध योजनेमध्ये 50% सहभाग घेऊन सदरचा योजना देण्यात याव्या व इतर योजना या आदिवासी बांधवातील इतर सर्व समाजांना देण्यात यावे. तसेच भिल्ल समाजासाठी प्रकल्प कार्यालय अंतर्गत विशेष निधी उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती. याबाबत आपण योग्य तो पाठपुरावा करून भिल्ल समाज बांधवांना योग्य तो न्याय मिळावा. सहाय्यक जिल्हाधिकारी माननीय विशाल नरवडे यांनी आदिवासी समाजातील विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व शासकीय योजना अशा अनेक प्रश्न सोडवण्याचे चर्चेतून सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळेस तुषार बेर्डे, प्रकाश पवार, पी पवार, भगवान बागुल, भारत पवार, पांडुरंग निकम, सुभाष खेरनार, दोधा पवार बगडू, लक्ष्मण पवार, भावडू माळी, किशोर गवळी, बाजीराव गायकवाड, सचिन वाघ, मनोज भंडवे, भारत वाघ आदी उपस्थित होते. एस मराठीसाठी तुषार बेर्डे, कळवण. सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने नंदुरबार ते धुळे, नाशिक, ठाणे मार्ग मुंबई मंत्रालय येथे पायी बिराड मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगरसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 10,000हून अधिक शेतकरी व शेतमजूर या मोर्चेत सहभागी झाले आहे. आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या जमीन हक्क, जंगल हक्क, दुष्काळग्रस्त प्रश्न, शेतमालाचा रास्त भाव, भूसंपादन, विविध गायरान हक्क इत्यादी न्याय मागण्यासाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने हा बिराड मोर्चा 7 डिसेंबर 2023 पासून ते 23 डिसेंबर 2023 पासून काढण्यात येणार आहे. आज चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावरील श्री रेणुकादेवी मंदिर परिसरात या मोर्चाचा मुक्काम होता.
सकाळी या मोर्चेकरूंनी चांदवड शहरातून रॅली काढत चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जमत सभा घेतली। यावेळी चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी या मोर्चात सहभागी होऊन या मोर्चेकरूंवर मार्गदर्शन केले। एस मराठीसाठी धनंजय पाटील, चांदवड। धुळे जिल्हा दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, नंदुरबारसह धुळे जिल्हा दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करून खचत असलेल्या वनजमिनीचा सातबारा उतारा मिळालाच पाहिजे। एकच नारा, जमीन आमचे हक्काचे, जमीन आमचे हक्काचे, लढेंगे। सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नंदुरबार ते मुंबई हा पायी बिडार मोर्चा निघालेला आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत, नंदुरबार आणि धुळे जिल्हा हा सरसकट दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे आणि दुष्काळ जाहीर होऊन आदिवासी वन हक्क दावेदार आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळ निधी हे देण्यात यावे, हे प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आहे, आमची पिढ्यानपिढ्या जी वन जमीन आम्ही कसतोय त्या जमिनीचा सातबारा अजूनपर्यंत आम्हाला देण्यात आलेले नाही। कायदा होऊन 17 वर्षे झाले, या 17 वर्षामध्ये 17 आदिवासीने सुद्धा सातबारा देण्यात आलेला नाही, तो सातबारा देण्यात यावा ही दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आहे, ज्या आम्हाला जमिनीपासून विस्थापित करण्यासाठी चुकीच्या नोटिसा काढण्यात आहे, अंतिम नोटिसा काढण्यात आलेला आहे, त्या नोटिसा मागे घेण्यात याव्या, यासाठी हा मोर्चा आहे। त्याच्यानंतर शेतकऱ्यांना शेतीमालाला हमी भाव मिळावा, MSP गॅरंटी कायदा व्हावा आणि त्याच्यानंतर कांद्याला निर्यात शुल्क 40% जे लावले ते रद्द करण्यात यावे, कांद्याला हमी भाव देण्यात यावा, अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही 7 तारखेपासून हा पायी बिडार मोर्चा काढलेला आहे। आमच्या या मोर्चाची दखल प्रशासनाने आणि शासनाने घ्यायला पाहिजे होते, पण ते अजून घेतली नाही। आम्हाला गेल्या काल नागपूर या ठिकाणी चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलं, परंतु तिथे गेल्यानंतर उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आले, आम्हाला बसवून ठेवलं आणि फक्त आदिवासी विकास मंत्री चर्चेसाठी आले, त्यांनी सुद्धा काही ठोस असा निर्णय न घेतल्यामुळे आमचा हा मोर्चा चालूच आहे। जोपर्यंत आमच्याशी वन मंत्री, महसूल मंत्री, आदिवासी विकास विभागचे मंत्री आणि वित्त मंत्री हे जोपर्यंत आमच्याशी चर्चा करत नाही, आम्हाला ठोस निर्णय देत नाही, तोपर्यंत हा मोर्चा चालूच राहील, मुंबईपर्यंत चालूच राहील। एकच नारा निघालेला आहे। त्या संबंधातल्या प्रमुख मागण्यांमध्ये पहिली मागणी जी आहे, तर धुळे आणि नंदुरबार जिल्हा हा पूर्णपणे दुष्काळी असतानाही सरकार मात्र त्या ठिकाणी जे कोणी सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत त्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करत आहेत। बाकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी एक तर दुष्काळ जाहीर करत असताना तो त्या ठिकाणी तात्पुरता दुष्काळ असं ते म्हणतात आणि काही त्या संबंधातल्या अजूनही मदतीची घोषणा झालेली नाही। या एकूण दुष्काळ जाहीर करण्यामध्ये सुद्धा राजकारण आडवं येतंय। ज्या सत्ताधाऱ्यांच्या त्यांना सोयीचं होईल त्यांचे मतदारसंघ आहेत ते राखीव ठेवण्यासाठी ते मदत करतात, बाकीच्या ठिकाणी ते मदत करत नाहीत आणि हा मोठा रोष या सगळ्या मोर्चेकऱ्यांच्या मनामध्ये आहे। महिला सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि नंदुरबार ते नवापूर, इसरवाडी, साक्री, सटाणा हे ठिकाणीहून बिडार पायी मोर्चा निघाला आहे। आम्ही आमच्या मागण्या आम्ही धुळे जातो कलेक्टरकडे, आमच्या ज्या मागण्या ते पण आम्हाला ते देत नाही, निवेदन घेऊन देतात आणि 8 रोज 10 रोजचा वायदा देऊन देतात, ते मागण्या आमच्या पूर्ण करत नाही। म्हणून आम्ही बिडार पायी मोर्चा आम्ही नंदुरबार ते मुंबई जाणार आहेत पायी मोर्चा। आणि अजून आम्हाला आमचं स्वतःचं शेत आहे, आम्हाला दुसरं काय नाही, 7-12 आमच्या पिढ्या खपून चालल्या, आजला 15 ते मरून चालले, तरी पण आम्हाला 7-12 भेटत नाही आणि नुकसान सर्व तालुका जिल्ह्यानं भेटतात। आमच्या नंदुरबार ते साक्री तालुक्याला नुकसान भरपाई भेटत नाही। इतकं बोलून सत्याची जय हो लालसरा। त्यावेळेस महाराष्ट्रात नव्हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा कांदा उत्पादक शेतकऱ्याचा मुलगा रस्त्यावरती आला आणि आम्ही कॉलेजेस बंद पाडून मुलांना रस्त्यावरती आणलं आणि रस्त्यावरती आम्ही मोर्चे काढले। या ठिकाणी म्हणजे सटाण्यापासून, चांदवडपासून निफाड, लासलगाव, सिन्नरपर्यंत कांद्याचे जे मार्केट नांदगाव असेल, मनमाड असेल त्या ठिकाणी आम्ही शेतकरी विद्यार्थ्यांचे मोर्चे काढले आणि नंतर शरद जोशी साहेब त्यावेळेपर्यंत असं म्हणत होते की तात्पुरती अवस्था आहे, कांद्याचे भाव कोसळत आहेत,
कारण पाकिस्तानचा कांदा हा भारताच्या कांद्याच्या आधी अरब देशांमध्ये पोहोचलेला होता आणि म्हणून भारतीय कांद्याची मागणी घटलेली होती. नाफेडने जी आधी जाऊन नोंदणी करायला पाहिजे होती ती केलेली नव्हती, म्हणून कांद्याचे भाव भारतीय कांद्याचे भाव कोसळतात. मला निर्णय घेतला पाहिजे, अभी नाही तो कधी नाही. 2024 ला जर आपण हा निर्णय घेतला तरच देशामध्ये शेतकऱ्यांचं राज्य राहील. आज तुमच्या माझ्या खिशातला फक्त पैसा गेलाय, उत्पन्न नाही. उद्या जर आपण यांना निवडून दिलं तर तुमच्या आणि माझ्या अंगावर कपडे टिकत राहणार नाही. मी तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो आणि विनंती करतो, तुम्ही चालले आहात व्यवस्थितरित्या जाऊ. परमेश्वराला देखील विनंती करतो की परमेश्वरा या राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे, या तमाम जनतेच्या ज्या काही मागण्या असतील ना त्या मागणी करण्याची सुबुद्धी यांना दे, एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. अनियमित पावसानं 80% गावातील खरीप पिकं खालची गेली आहेत आणि उरली अवकाळी पावसानं नष्ट केली आहेत. कांदा आणि द्राक्ष भुईसपाट झाली आहेत. आज दुष्काळामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असताना शासन शाब्दिक खेळ करत आहे. नंदुरबार, धुळे, औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळ व अवकाळीची पूर्ण नुकसान भरपाई देण्याची आणि त्वरित दुष्काळी उपाययोजना सुरू करण्याची मागणी आम्ही करीत आहोत. दुष्काळ हटवा, शेतकरी वाचवा या मागणीसाठी आहे सत्यशोधकांचा शेतकऱ्यांना संपूर्ण व सरसकट कर्जमुक्त करा. या राष्ट्र मागणीसाठी सत्यशोधकांचा पायी बिहार मोर्चा. सर्व शेतमालाला हमी भाव देणारा MSP गॅरंटी कायदा पारित झाला पाहिजे. आता पाहूयात सुधाकर बडगुजर यांची पत्रकार परिषद. साधी NC सुद्धा दाखल नव्हती. ज्या काही केसेस दाखल झाल्यात त्या राजकीय हेतूने आंदोलनाने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झालेत. बॉम्बस्फोटची जे सलीम कुत्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं त्यांना तर 92-93 मध्ये अटक झाली असेल ना. मग 2016 मध्ये मला ज्यावेळेस अटक झाली ते नाशिक सेंट्रल जेलमध्ये जर असतील ते तर त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मला सुद्धा अटक झाली होती. मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी आलो होतो. म्हणजे जे काही बेबनाव केलेला आहे, मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे. त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे. गुन्हेगार जर जेलमध्ये असेल तो बाहेर आला कसा? देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी. तो पे रोलवरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो, जाऊ शकतो. अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल, अशा संदर्भात आमचं हे झालं असेल किंवा हे झालं असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तर माहीत नाही. माझे संबंध न होते, कधी नाही, यापुढे नाही, यामागेही पण नाही. मी सेंट्रल जेलला गेलो होतो 14 दिवस. त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून तिथं होते. त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे. त्या व्यतिरिक्त काही मी म्हणालो ना, सार्वजनिक जीवनामध्ये कुठे भेट झाली असेल मला माहीत नाही, पण मॉर्फिंग पण असू शकतं.
आणि पोलिसांना सहकार्य करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. तुमच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे पवन. हा घेतला असेल ना, मग तू माहिती घेतील ना, माहिती काढतील ना. तो जर जेलच्या बाहेर कशा करता आला, पेरोलवर आला की आतमध्ये भेट झालेली आहे, ते स्पष्ट होईल ना. तुम्ही नारायण राणेंवरती गुन्हा दाखल केला होता, कुठेतरी त्याचा वचपा काढण्यासाठी हे सर्व घडून आणले जात आहे असं वाटत नाही का आपल्याला? हे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप चालू असतात, बुद्धिबळाचा खेळ चालू असतो. हरकत नाही. आम्ही त्यावेळेस गुन्हे दाखल केले असतील, त्यांनी आता आरोप आमच्यावर केलेत, हे चालूच राहणार राजकारणामध्ये. त्याबद्दल काही फार बोलणं योग्य वाटत नाही. सहकार्य राहील ना, पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य निश्चितपणाने करेल. पुढील काळामध्ये सुषमा अंधारे ताई माझ्याशी बोलल्यात, त्या बाबतीमध्ये सखोल माहिती ते मीडियाशी बोलणार आहे. मी सर्व माहिती त्यांना सुपूर्द केली आहे. राजकारणामध्ये आता इथं दाऊदांच्या नातेवाईकाचं लग्न झालं, त्या ठिकाणी अनेक आमदार अनेक मंत्री त्या ठिकाणी गेलेत. हे सोशल मीडियावरती तोही व्हिडिओ फिरतोय, तेही क्लिप फिरते. पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेलं आहे, तेही फिरते. प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांचं तर जॉईंट व्हेंचर आहे, करार आहे. त्याचं काय झालं आता? काही म्हणजे आमचा करार नाही किंवा काही जॉईंट व्हेंचर नाही किंवा काही हे नाही. सार्वजनिक जीवनामध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये भेट झाली असेल तर माहीत. हा, पालकमंत्र्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण ते MD ड्रग्स प्रकरणात तेच आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते आरोप करणं म्हणजे जिवारी लागलेले आहे. मोर्चा काढला, जिवारी लागलं. परवा सुषमा अंधारेंची सभा झाली की सबसे काला कलंक होता है, काजल से काला कलंक होता है. ते कलंक त्यांच्या माथ्यावर लिहिलं आहे, टिळा लावलेला आहे त्यांचा, तो पुसता येणार नाही म्हणून तो पुसण्याचा प्रयत्न करतायत. बडगुजर काय अख्खी शिवसेना त्यांना जंग पछाडते आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून प्रतिहल्ला करते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असतील, सुनीलभाऊ असतील, दत्ताजी असतील, सर्व विलासांना असतील, DG सूर्यवंशी असतील, सचिन मराठे असतील, सर्वजण सोबत आहे आणि हा एकत्रित लढा देऊ. जे प्रसंग येतील त्यांना फाईट करू. पोलिसांनी काही संपर्क केला का तुम्हाला? नाही, मला काय अजून फोन ठाकरे गटाच्या MD प्रकरणामध्ये देखील विनय पांडे याची चौकशी झाली होती, मात्र पुढे काही आलं नाही. आपल्यावर देखील आता बेछुडाचे आरोप केलेले आहेत. काहीतरी टार्गेट करून केलं जात आहे का? टार्गेट निश्चितपणाने टार्गेट केलं जातं आहे, परंतु असे प्रकार होत असतात, आरोप प्रत्यारोप होत असतात. त्याला खचून न जाता खंबीरपणे उत्तर देणं हे विरोधकांचं काम आहे आणि सत्ताधाऱ्यांचं काम आहे. आरोप करणं आणि त्याचं खंडन करणं हे निश्चितपणाने पक्षप्रमुखसुद्धा माझ्याशी बोललेत त्या विषयावरती. कार्यकर्त्याला अटक केलेली आहे, तुम्ही अटकपूर्वसाठी काही प्रयत्न करणार? नाही, गरज काय अटक पूर्ण करण्याची? हां, तो जेलमध्ये असेल किंवा त्याची माझी भेट जेलमध्ये झाली असेल, की जेलच्या बाहेर तो कुठल्या कारणाने आला आहे, कुठल्या कार्यक्रमात भेटलं आहे, हे काय विषय नाही. आता लग्नामध्ये अनेक आमदार होते, मग त्यांना अटक झाली का? मिरची प्रकरणात, इक्बाल मिरची प्रकरणात जॉईंट व्हेंचर आहे, त्याचं काय झालं? दादा भुसे एक इरिगेशनला JE म्हणून काम करत होते आणि तिथं पण निलंबित झाले होते. त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं, आपण का निलंबित झालो होतो. भ्रष्टाचार तुमच्या अंगाशी, आमच्या अंगाशी नाही. आमची प्रॉपर्टी ना लिगल आहे. 1 रुपया जर इकडे तिकडे सापडला तर राजकारणाचा संन्यास घेईल. नागपूरमधील कोर्डी येथे भाजप महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी बैठकीत माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या आपल्या या
बैठकीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अत्यंत धडाडीचे अध्यक्ष, ज्यांनी अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली, असे चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले सहप्रभारी माननीय जयभान सिंग पवैयाजी, नुकतेच पुन्हा एकदा मध्य प्रदेशच्या विधानसभेमध्ये निवडून आलेले आपले दुसरे सहप्रभारी माननीय धुर्वेजी, आपल्या राष्ट्रीय मंत्री पंकजाताई मुंडे, दुसऱ्या राष्ट्रीय मंत्री आणि ज्यांनी राजस्थानच्या विजयामध्ये प्रचंड मेहनत केली अशा विजयाताई रहाटकर, आपले विधान परिषदेचे गटनेते प्रवीणजी दरेकर, या ठिकाणी उपस्थित सर्वच आपले पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंद आहे की आई जगदंबेच्या सानिध्यात कोराडीमध्ये आपली ही बैठक होते. आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजींनी अनेक वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व केलंय आणि अतिशय सुंदर या मंदिराचा विकास देखील त्यांनी केलाय. त्यामुळे जाताना सगळ्यांनी आई जगदंबेचं दर्शन घेऊन जावं अशी देखील आपल्या सर्वांना विनंती करतो. आज खरं म्हणजे ही बैठक होत असताना एकीकडे 3 राज्यांमध्ये मिळालेला प्रचंड मोठा विजय, या विजयाचा उत्साह आपल्या मनामध्ये आहे आणि त्याचवेळी येणारी लोकसभा निवडणूक, या निवडणुकीचं आवाहन देखील आपल्यासमोर आहे. आव्हान मी या अर्थाने म्हणतो की प्रत्येक निवडणूक ही गंभीरतेने घ्यायची असते आणि आता अनेक लोक असं म्हणत होते की ही जी काही 5 राज्यांची निवडणूक आहे, रनअप टू लोकसभा आहे, लोकसभेचं जे काही आहे ते या राज्यांमध्येच त्याचा निर्णय होणार आहे. पण त्याही वेळेस माझं मत ठाम होतं की 5 राज्यांच्या निवडणुकीत विजय तर आपल्याला मिळेल, पण या 5 राज्यात विजय मिळो का न मिळो, लोकांनी एक गोष्ट मनामध्ये पक्की ठेवली आहे की देशाची सूत्र पुन्हा एकदा मोदीजींच्याच हातात द्यायची. अलीकडच्या काळामध्ये अनेक वेळा वातावरण तयार केलं जातं. आपण बघितलं होतं अशाच प्रकारचं वातावरण 2018 साली तयार झालं आणि मग त्यावेळेस आपण 3 राज्य देखील हारलो. तरी देखील त्या 3ही राज्यांमध्ये लगेचच्या 3 महिन्यांनी झालेल्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठं यश हे भारतीय जनता पक्षाला लोकांनी दिलं. आज देशातला जो सामान्य माणूस आहे, या माणसाच्या मनामध्ये ही खात्री आहे की या देशाला जर कोणी विकसित करू शकत असेल तर ते मोदीजी करू शकतात. या देशाच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये कोणी परिवर्तन करू शकत असेल तर ते मोदीजी करू शकतात. आणि म्हणून राहुल गांधींनी या सगळ्या राज्यांमध्ये जाऊन 7 गॅरंट्या दिल्या होत्या, पण राहुल गांधींच्या 7ही गॅरंट्या या लोकांनी नाकारल्या आणि लोकांनी सांगितलं एक ही गॅरंटी काफी है, वो गॅरंटी आहे नरेंद्र मोदी. आणि म्हणून एक प्रकारे आपण भाग्यवान आहोत
आपल्याला अशा प्रकारचे नेते लाभले आहेत की ज्या नेत्यांबद्दल देशातल्या सर्वसामान्य व्यक्तीला आत्मीयता आहे, आपुलकी आहे. सामान्य माणसाला वाटतं की आमच्याकरता राज्य करतात. मोदीजींकडे आज आपल्या परिवाराचा घटक म्हणून ते पाहतात. मोदीजी जेव्हा मेरे परिवारजनो अशा प्रकारचं संबोधन करतात त्यावेळी त्या प्रत्येकाला वाटतं की हो, आम्ही मोदीजींच्या परिवारातले आहोत. आणि मला असं वाटतं की इतकी क्रेडिबिलिटी असलेला नेता हा स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये खरं म्हणजे एक अतिशय आगळी वेगळी अशा प्रकारची क्रेडिबिलिटी ही मोदीजींना प्राप्त झालेली आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की येत्या लोकसभेच्या तयारीच्या निमित्ताने आपलं सगळ्यात मोठं ॲसेट काय आहे तर आपलं नेतृत्व आहे की ज्या नेतृत्वाच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास आहे. आज बघा, विरोधी पक्षांनी मिळून इंडिया आघाडी तयार केली आणि या इंडिया अलायन्सने जणू काही आता मोदीजींच्या विरोधात सगळे एकत्रित झाले आहेत, जनमत एकत्रित झालंय आणि आता आम्ही मोदीजींना हरवणारच अशा प्रकारची भावना तयार करण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी 5 राज्यांचे निकाल होते लगेच काँग्रेसने घोषित केलं 6 डिसेंबरला बैठक होणार. अर्ध्या तासात ममताजींनी सांगितलं मी जाणार नाही, अर्ध्या पक्षांनी सांगितलं आम्ही जाणार नाही आणि शेवटी ती बैठक त्यांना पुढे ढकलावी लागली. कारण हे जे इंडिया अलायन्स तयार झालेलं आहे या इंडिया अलायन्स समोर कुठला अजेंडा नाहीये. देशाच्या विकासाकरता एकत्रित आलेले नाहीयेत, समाजाला पुढे नेण्याकरता एकत्रित आले नाहीयेत, गरिबी निर्मूलनाकरता एकत्रित आले नाहीयेत. हे सगळे एकत्रित आले एका अजेंड्यावर की मोदीजींना हटवलं नाही तर आपल्या परिवारवादी पार्ट्यांची दुकानं बंद होणार, त्याला कुलप लागणार आणि त्याला कुलप लागू नये एवढ्या एका भावनेनं हे सगळे एकत्रित आले आहेत. आणि म्हणून आपण जसं नेहमी सांगतो की या पार्ट्यांकरता त्यांचा परिवार म्हणजे देश आहे आणि मोदीजींकरता देश म्हणजे त्यांचा परिवार आहे. हा एक महत्वाचा फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि आता महाविजय 2024 हे अभियान आपण सुरू केलंय आणि या अभियानाच्या रूपानं खालपर्यंत संघटनेची रचना आपण केली आहे. आपल्याला सुधीर भाऊंनी निवडणुकांच्या संदर्भात एक काय आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय आपण केलं पाहिजे हे अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. आणि मुळातच विजयाची भावना घेऊन आपल्याला मैदानात उतरायचं आहे, पण ते उतरत असताना अति आत्मविश्वास किंवा आपण तर जिंकणारच आहोत ही जी भावना आहे की आता आम्ही काही नाही केलं तरी आहे मोदीजींचं नाव, आम्ही जिंकणारच आहोत, अशा भावनेमध्ये जर आपण गेलो तर मला असं वाटतं की मोदीजी जी काही मेहनत करतात त्या मेहनतीला साजेसं आपलं काम होणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा तर पुढचे 3-4 महिने आणि मग त्याच्यानंतर विधानसभेची तयारी चालू होईल. त्यामुळे मी असं म्हणतो की पुढचे एक 9-10 महिने आपल्याला आपला पूर्ण वेळ, आपली पूर्ण क्षमता ही आता पक्षाकरता आणि पक्षाच्या कार्याकरता देणं आवश्यक आहे. आज महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे, एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात हे सरकार चालतंय. 3 पक्ष आपण सोबत आहोत, भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आपल्या सोबत आहेत. 3 पक्ष मिळून आपण सरकार चालवतो आहोत. आणि लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो, दोन्ही निवडणुका 3ही पक्ष आपण एकत्रित लढणार आहोत. आता आपल्याला किती जागा मिळतील, त्यांना किती जागा मिळतील, काळजी करू नका. एकतर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की तुमच्या मनात आहेत तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहेत, त्यापेक्षा कमी जागा आपल्याला मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवा की ज्या जागा आपण लढत नाही तिथे जो निवडून येणार आहे
तोही मोदीजींकरताच हात वर करणार आहे. त्यामुळे 48ही लोकसभामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जणू काही आपण लढणार आहोत. ही लोकसभा निवडून आणणं आपलं प्रेस्टिज आहे. ही लोकसभा निवडून आणण्याकरता आपली क्षमता लागली पाहिजे. अशा क्षमतेनं आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे. विकसित भारत यात्रा सुरू झाली आहे. विकसित भारत यात्रा ही एक अशी यात्रा आहे की जी जनसामान्यांपर्यंत आपल्याला पोहोचवते. मुळात यात्रा काय आहे? देशामध्ये मोदीजींनी वेगवेगळे कार्यक्रम हातामध्ये घेतले. आता आपण बघितलं, अतिशय चांगली यात्रा आपल्या आघाडीने या ठिकाणी सुरू केली. विश्वकर्मा सारखा कार्यक्रम की पहिल्यांदा देशातल्या 12 बलुतेदारांचा विचार हा मोदीजींनी या ठिकाणी केलाय. ज्यांना आपण 18 पगड जाती म्हणतो, 12 बलुतेदार म्हणतो, ज्यांना आपण मायक्रो ओबीसी म्हणतो, अशा सगळ्या प्रकारच्या लोकांचं हित हे सेंट्रल अजेंड्यावर देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आलाय. आणि अशा प्रकारची योजना आहे की आज जो सामान्य आमचं मायक्रो ओबीसी, आमचं 12 बलुतेदार आहे, याच्या जीवनामध्ये पूर्ण परिवर्तन करू शकेल, याला अधिकारिता देऊ शकेल, याला समृद्ध करू शकेल, याच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण करू शकेल, अशा प्रकारची योजना मोदीजींनी सुरू केली. किंवा काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये आदिवासी समाजाकरता जी योजना मोदीजींनी सुरू केली, 25,000 कोटी रुपये हे विशेषतः आदिम जमातींकरता मोदीजींनी त्या ठिकाणी ठेवले. आणि हा जो शेवटचा माणूस आहे, म्हणजे आदिवासींमधलाही जो अधिक दुर्बल आहे, हे प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत की ज्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर कदाचित हे संपून जातील, एक्सटिंक्ट होतील. अशा प्रकारचे जे ट्राईब्स आहेत की ज्यांच्यामध्ये आजही जर आपण बघितलं की यांच्यातले 60-70% लोक आजही बेघर आहेत, त्यांच्यापर्यंत कुठलाही विकास पोहोचलेला नाहीये. या शेवटच्या माणसाची चिंता करत पुढच्या 3 वर्षामध्ये पीव्हीटीजी मधला एकही आदिवासी हा बेघर राहणार नाही. प्रत्येकाचं घर असेल, त्या प्रत्येक पाड्यामध्ये रस्ता असेल, त्या प्रत्येक पाड्यामध्ये पिण्याचं पाणी असेल, त्या प्रत्येक पाड्यापर्यंत लाईटची व्यवस्था केली असेल, मोबाईलचं टावर गेलेलं असेल. कारण आज मोबाईल कनेक्टिव्हिटी हे आर्थिक अधिकारितेचं सगळ्यात मोठं साधन आहे आणि म्हणून ते गेलं असेल, रोजगाराच्या संधी तिथे गेल्या असतील. अशा प्रकारची व्यवस्था आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केली आहे. आणि म्हणून हे जे सगळे कार्यक्रम आहेत, विकसित भारत संकल्प यात्रा ही सॅच्युरेशन पद्धतीनं लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याची एक यात्रा आहे. एका परिवाराला जेवढ्या प्रकारच्या योजनांचे लाभ मिळू शकतात ते सगळे लाभ हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता ही विकसित भारत संकल्प यात्रा त्या ठिकाणी चालली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या यात्रेमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रेझेन्स, यात्रा सरकारी आहे, आपण काही झेंडे घेऊन गेलं पाहिजे असं कोणाचं मत नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं काम काय आहे तर योजना सरकारच्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. मग ही यात्रा नीट गेली की नाही त्याची चिंता करणं, तिथे लोक उपस्थित आहेत की नाही चिंता करणं, जी काही कमी असेल ते त्या ठिकाणी करणं, लोक एकत्रित करणं, लाभार्थी त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवणं, त्यांना त्या लाभांशी जोडून देणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आज आपण पाहू शकतो की आज केंद्रातले 8 मंत्री हे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये या यात्रेच्या निमित्ताने चालले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पुढचा काळ, आणि हे लक्षात ठेवा की ही जी यात्रा आहे, ही यात्रा खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला मोदीजींशी जोडणारी यात्रा आहे. हा नुसता संकल्प
यात्रेचा रथ नाहीये, हा मोदीजींच्या गॅरंटीचा रथ आहे. जी गॅरंटी लोकांपर्यंत पोहोचते, जी गॅरंटी केवळ शब्दांपुरतं मर्यादित नाहीये. आणि म्हणून हा जो काही विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ आहे, याचं योग्य स्वागत होणं, तो गावोगावी पोहोचणं, त्याच्यापुढे लोक उपस्थित राहणं, याकरता आपण प्रत्यक्ष लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. एक गोष्ट मी आपल्याला प्रकर्षाने सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला मोदीजींचं आकर्षण आहे. काही लोक म्हणतात नाही ते हिंदी भाषी पट्ट्यात आहे, ते इकडे आहे, ते तिकडे आहे. याला काहीच अर्थ नाहीये. हे जे काही सांगितलं जातं, जर मोदीजींचं आकर्षण महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला नसतं तर 2 लोकसभेच्या निवडणुका 42 जागा आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिंकलो. आणि अशा ठिकाणी जिंकलो की जिथे कल्पना केली नव्हती, अशा मतदारसंघांमध्ये जिंकलो. हे काय जिंकू शकलो? याचं कारण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला हे वाटतं की आपल्या राज्यामध्ये जो काही विकास होऊ शकतो, आपल्या देशात जो काही विकास होऊ शकतो, तो मोदीजींच्या माध्यमातूनच होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ही जी निवडणूक आपण जिंकलो ना 3 राज्याची, याने आपलं मनोबल जसं उंचावलं आहे तसं विरोधकांचं मनोबल हे खच्ची तर झालंच आहे, पण ते एका डॅमेजिंग मानसिकतेमध्ये पोहोचले आहेत. एक हिंदीमध्ये म्हणतात, हम न खेले खेल बिगाडे. अशा प्रकारची मानसिकता तयार झाली आहे. आपण वर्षानुवर्ष विरोधी पक्षात काम केलं, पण विरोधी पक्षात काम करत असताना आपण सत्तेचे विरोधक होतो, आपण देशाचे विरोधक नव्हतो, आपण विकासाचे विरोधक नव्हतो, आपण समाजाचे विरोधक नव्हतो. आपण वैचारिक विरोध त्या पक्षांना केला, त्यांच्या विचारधारेला केला. आणि म्हणून बोलत असताना कधी आपण देशाची हानी होईल, देशामध्ये समाजामध्ये विघटन होईल, अशा प्रकारे आपलं वर्तन आणि वक्तव्य कधी राहिलं नाही. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात आणि देशात आज ज्या प्रकारचा विरोधी पक्ष मानसिकतेत गेलाय, आता काय वाटेल ते करायचं, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. खोटं बोला, रेटून बोला. आता त्यांना देशाची चिंता नाहीये, त्यांना समाजाची चिंता नाहीये, त्यांच्या वागणुकीचा काय दूरगामी परिणाम आहे याची चिंता नाहीये. एक अनार्किस्ट अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये ते पोहोचले आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सावध राहण्याची आवश्यकता आहे. आज आपण पाहतोय रोज भूमिका बदलतायत. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अर्थातच काँग्रेस ज्या प्रकारच्या भूमिका हे लोक घेत आहेत, यांना प्रदेशाची चिंता नाहीये, समाजाची चिंता नाहीये. यांना केवळ सत्तेच्या राजकारणामध्ये आपलं अस्तित्व कसं टिकवता येईल इतक्यापुरतं आता यांची कारवाई मर्यादित आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की येणारे दिवस हे अधिक सावधानतेने आपल्याला त्या ठिकाणी काढावे लागणार आहे. आपण बघा, मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलनं चालली आहेत. आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केलाय. शरद पवारांनी केला. इतिहास बघा. आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का, त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई, की ज्यांना वारंवार ही संधी मिळाली, त्यांच्या मनामध्ये असतं तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असतं. त्यांच्या मनामध्ये असतं तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारतही नव्हतं, तेव्हा देता आलं असतं. पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं.
त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे. त्यांचं राजकारण कसं आहे, लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद येईल आणि म्हणून झुंजवत ठेवायचं. या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं. केवळ आरक्षण दिलं असं नाही, तर त्याच वेळी ते आरक्षण आपण हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं सरकार असेपर्यंत ते टिकलं. आपलं सरकार गेल्यानंतर त्याच्यावर स्थगिती आली आणि आता हेच लोक मोठी तोंड करून सांगतात. मला तर आश्चर्य वाटतं, ज्यावेळी उद्धव ठाकरे आरक्षणाच्या संदर्भात बोलतात, कारण त्यांची तर भूमिका होती मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते. ओबीसीला आरक्षण देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या विरोधात भुजबळ का बाहेर पडले त्या काळामध्ये? कारण तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता आणि आता तुम्ही तोंडवर करून सांगताय. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं कमिटमेंट पक्का आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात सर्व प्रकारचे प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण करणार आहोत. पण त्याचवेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. काही झालं तरी होऊ देणार. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचं कमिटमेंट हे ओबीसी समाजाच्या सोबत आहे. काही झालं तरी ओबीसी समाजाच्या संदर्भात त्यांच्या आरक्षणावर संकट हे आम्ही येऊ देणार नाही. हे आमचं कमिटमेंट आहे. आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून आपल्याही मनामध्ये ही गोष्ट स्पष्ट असली पाहिजे. आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. भारतीय जनता पक्षातले जे मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील त्यांनी निश्चित मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळावं ही भावना ठेवलीच पाहिजे. ती ठेवण्यात काही गैर नाहीये. किंवा ओबीसी समाजाचा जो आमचा कार्यकर्ता आहे, आपल्या आरक्षणामध्ये कुठे गडबड तर होत नाही ना, ही भावना त्याच्या मनामध्ये असणं यात गैर काही नाही आहे. पण या दोन्ही भावना असताना कार्यकर्त्यांमध्ये मात्र जातीतनं कुठेतरी भेद होतोय. कार्यकर्त्यांमध्ये जातीची गट तयार होत आहेत. हे मात्र होऊ देऊ नका. भारतीय जनता पक्षाचा ओबीसी कार्यकर्ता आहे, त्याच्याही मनामध्ये तेवढंच कमिटमेंट असलं पाहिजे की माझी पार्टी मराठा समाजाला न्याय द्यायला तयार आहे. मी माझ्या पार्टीच्या मागे उभा आहे. आणि भारतीय जनता पक्षामधला जो मराठा कार्यकर्ता आहे त्याच्याही मनामध्ये हे स्पष्ट असलं पाहिजे की या ठिकाणी माझ्या मराठा समाजाला मला न्याय द्यायचा आहे, पण तो ओबीसीवर अन्याय करून मला द्यायचा नाहीये. ही भावना भारतीय जनता पक्ष म्हणून आपली असली पाहिजे. आणि म्हणून हे जे काही विभाजनाचं लोण आहे, हे विभाजनाचं लोण पसरू देऊ नका. मी मागेही आपल्याला सांगितलं, आपल्याकरता कुठलाही समाज वोट बँक नाहीये. मराठा समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही, ओबीसी समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही. निवडणुकीच्या निकालांची आपण चिंता करत नाही. आणि मी तर हे माझ्या अनुभवातनं सांगतो की निवडणुकीवर याचा परिणामच होत नाही. निवडणुकीचे मुद्दे वेगळे आहेत. या मुद्द्यांवर निवडणुका नाही आहेत. हे समाजाचे प्रश्न आहेत. निवडणुकीच्या चष्म्यातनं या प्रश्नांकडे पाहूच नये या मताचा मी आहे. त्यामुळे निवडणुकीची चिंता करू नका. चिंता जर करायची असेल तर महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे कुठेतरी त्या ठिकाणी त्याला भेगा पडतायत, ते फाटतायत. अशा प्रकारची जी अवस्था आपल्याला पाहायला मिळते ती चिंताजनक आहे. कारण गावगाड्यावर सर्व लोक एकत्रितपणे त्या ठिकाणी राहिले आहेत. आपण सगळे एकमेकावर अवलंबून आहोत. प्रत्येक समाजाचं आपलं एक वेगळं महत्व आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ज्यावेळेस मोदीजी सांगतात की माझ्याकरता जात धर्म महत्वाचा नाही आहे, माझ्याकरता महत्वाचं संविधान आहे आणि माझ्याकरता एकच जात आहे ती म्हणजे गरिबी. सगळ्या प्रकारच्या गरिबांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम. मग आरक्षणाची भावना कशातनं निर्माण होते? गरिबीतनंच निर्माण होते. आरक्षणाची भावना कुठेतरी आम्ही मागासलेले आहोत यातनंच निर्माण होते.
त्यामुळे आरक्षण महत्वाचं आहे, ते तर देऊच, पण त्याच्यासोबत जोपर्यंत हे मागासलेपण आपण दूर करणार नाही तोपर्यंत कितीही आरक्षण आपण दिलं तरी देखील समाजातलं ही जी भावना आहे की आम्ही मागासलेले आहोत ही भावना दूर होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये वेगवेगळ्या समाजांकरता आपण वेगवेगळे निर्णय घेतले. आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये 70,000 उद्योजक तयार करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलंय. आज या ठिकाणी महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी समाजाकरता फेलोशिप पासनं स्कॉलरशिप पासनं तर मला अतिशय आनंद वाटतो की आता आपण म्हणजे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो आपण घोषणा केली होती, मध्यंतरीच्या सरकारने आपण घोषणा केली होती की 36 हॉस्टेल आम्ही ओबीसी करता तयार करणार. 2.5 वर्ष सरकार यांचं होतं, यांनी घोषणा केली, त्यांनी 36 म्हटले होते, आम्ही 72 करणार. एक हॉस्टेल सुरू केलं नाही. पण आज मला आनंद आहे की आपले मंत्री अतुल सावे यांना आपण सांगितलं, त्यांनी पाठपुरावा केला आणि 52 हॉस्टेल सुरू होत आहेत ओबीसी समाजात. 52 आणि उरलेले 20 हॉस्टेलची पण जागा आता आपण शोधतो, पण 52 हॉस्टेल हे तयार होत आहेत. आणि या व्यतिरिक्त ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळणार नाही अशा आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण योजना तयार केली आहे. त्यांना आपण कॅशमध्ये पैसे देणार आहोत. राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, पुस्तकांची व्यवस्था याकरता त्यांना त्या ठिकाणी स्वयंसारख्या योजनेच्या माध्यमातून त्यांना आपण मदत करणार आहोत. म्हणजे पहिल्यांदा अशा प्रकारे समाजाचा विचार झालाय. ओबीसी समाजातही जे दुर्बल आहेत, जे मायक्रो ओबीसी आहेत, त्यांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांच्याकरता वेगवेगळी महामंडळं त्या ठिकाणी सुरू करून त्या समाजातल्या मुलांना आपल्याला रोजगार कसा देता येईल, स्वयंरोजगार कसा देता येईल या संदर्भातला प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणी काही नरेटिव्ह तयार करू द्या, हे लोक फक्त माध्यमात दिसणार आहेत. आणि माध्यमांचा असर जर झाला असता तर भारतीय जनता पार्टी कधीच निवडून आली नसती. मी असं म्हणत नाही, माध्यमांचं एक महत्वाचं रोल आहेच, पण ज्या वेळेस एखादा नरेटिव्ह हा सत्यापासून विपरीत असतो, ज्या नरेटिव्हमध्ये केवळ राजकारण आहे, ज्याच्यात सत्य नाही आहे, अशा प्रकारचा नरेटिव्ह तुमचं भाग्य कधीच बदलू शकत नाही. हा नरेटिव्ह 4 दिवस चालतो, पण 5व्या दिवशी तो मरतो. आपण बघितलं मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्या प्रकारे आपल्या पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि मग काही नेत्यांनी त्याच्याकरता वॉर रूम उघडल्या आणि क्रिएटिव्ह बनवून टाकले भाजपच्या विरुद्ध, नाही चालू शकले. कारण शेवटी त्यांच्याकडे बोट गेलं की इतके वर्ष तुमचे बापजादे होते, तुम्ही का त्या ठिकाणी आरक्षण दिलं नाही, त्याचं उत्तर ते नाही देऊ शकत नाही, कारण त्यांनी निव्वळ राजकारण केलं आहे. आणि म्हणून आज आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचा विश्वास हा आपल्यावर आहे. आज काय अवस्था आहे बघा. उबाठा सेनेचा नाशिकचा जिल्हा प्रमुख हा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता, आता नावच कुत्ता आहे, या कुत्तासोबत स्वतःच्या फार्म हाऊसवर कुत्त्याकरता पार्टी ठेवतो आणि काय डान्स त्या कुत्त्यासोबत त्याचा, म्हणजे जसं काही सेलिब्रेशन चाललंय. एखादा स्वातंत्र्य संग्राम सेनानी जेलमधनं सुटून आलाय अशा प्रकारचं त्या ठिकाणी सेलिब्रेशन चाललेलं आहे. अरे शरम वाटली पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये दाऊदनी बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून केवळ बॉम्बस्फोट केला असं नाहीये, देशाच्या सार्वभौमतेला चॅलेंज केलं होतं, आव्हान दिलं होतं की मी एक व्यक्ती भारताला हलवून सोडू शकतो. देशाच्या सार्वभौमतेला एक प्रकारचं आव्हान देण्याचं काम हे त्या ठिकाणी दाऊदनी केलं होतं. आणि त्या दाऊदच्या साथीदाराच्या सोबत तुम्ही त्या ठिकाणी डान्स करता, ही अवस्था आहे. आणि आता हे लोक आपल्याला राष्ट्रवाद शिकवणार, हे आपल्याला हिंदुत्व शिकवणार. आज खरं म्हणजे ज्या प्रकारचं पतन
बघा ते आपले विरोधक असतील, पण तरी मला दुःख आहे, कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्याकरता नेहमीच वंदनीय राहिलेले आहेत आणि त्यांच्यासोबत इतके वर्ष काम करताना खऱ्या अर्थानं जो विचार त्यांनी मांडला, आता तो विचार त्यागून आणि त्या विचारांच्या विरोधकांसोबत रोज मांडीला मांडी लावून बसायचं आणि भाषणात आपल्याला सांगायचं आम्हीच हिंदुत्ववादी आहोत, तुम्ही आम्हाला शिकवू नका. अरे आम्ही शिकवायचं सोडा, जनता तुम्हाला धडा शिकवणार आहे. आता हे जे काही तुम्ही केलेलं आहे, जनता तुम्हाला या ठिकाणी धडा शिकवणार आहे. आज मी एक या निमित्ताने सांगू इच्छितो की हे जे काही 3 पक्ष तिकडे एकत्रित आहेत, काँग्रेस पक्षाची तर काय अवस्था आहे सांगण्याची आवश्यकता नाही. मगाशी सुधीर भाऊंनी सांगितलं खरं आहे की राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेलं वरदान आहे. विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा, त्याच्याकरता आपल्याला एक भाग्य घेऊन यावं लागतं. पण तीच अवस्था त्यांची आज सर्व दूर आहे. ही काँग्रेस पक्षाची अवस्था का झाली? कारण काँग्रेस पक्षाने केवळ स्वतःचा विचार केला. पक्ष, संघटना याचं महत्व संपलं. एक काळ असा आला, काँग्रेस पक्षामध्ये निवडणुका कशा व्हायच्या, तर तिथला जो कोणी प्रमुख आहे स्थानिक स्तराचा, तो एक कोणाला तरी बोलवायचा, पोरांना बसवायचा, मतदार याद्या घेऊन बसायचे, त्यांना पैसे दिले जायचे आणि मग त्यातनं त्या मतदार याद्यातनं ते सदस्य करायचे, मग त्याचं इलेक्शन दाखवायचे, मग हा निवडून यायचा. त्यामुळे बघता बघता तिथे कार्यकर्ता संपला, नेते मोठे झाले, पक्ष लहान होत गेला आणि आज अवस्था अशी आहे की देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षामध्ये आज ज्या प्रकारची सुंदोपसुंदी आपल्याला पाहायला मिळते, ज्या प्रकारची अवस्था पाहायला मिळते, हा पक्ष वर येणं कठीण आहे. आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षामध्ये आजही संघटनेचं महत्व काय? भारतीय जनता पक्षामध्ये परवा अमितभाई शाह यांनी सांगितलं, त्यांना ज्यावेळेस विचारलं की आपके कद्दावर नेताओं को आपने मुख्यमंत्री नहीं बनाया, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात कद्दावर जर कोणी असेल तर तो आमचा सामान्य कार्यकर्ता. हमारे सामान्य कार्यकर्ता से कद्दावर नेता कोई नहीं है. आणि हे विचार करा की आज भारतीय जनता पक्षामध्येच हे शक्य आहे. कधीतरी नेतृत्व आपण बदलत असतो. पक्षामध्ये नेतृत्व जर बदललं नाही तर नवीन पिढी तयार होत नाही. याचा अर्थ ज्यांना बदललं त्यांच्यात काही कमतरता आहे का? ती बिलकुल नाही आहे. किंबहुना त्यांचे रोल बदलत असतात, त्यांच्याकडे काही नवीन रोल येत असतात. अशाच प्रकारे पक्ष चालत असतो. काँग्रेसमध्ये हे बदल त्यांना कधी करताच आले नाही. कारण काँग्रेसमध्ये बदल केला तर ज्याला बदललं तो पक्षाची कबरच खोदायला निघतो. हे भारतीय जनता पक्षामध्ये शक्य आहे की वेगवेगळे रोल हे सहजतेने स्वीकारले जातात. कालपर्यंत ज्याच्याकडे सर्वोच्च रोल होता त्याला जर सांगितलं की तू दुसरा रोल स्वीकार तर तोच स्वीकारतो. कारण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या गोष्टीची कल्पना आहे की आपलं नेतृत्व मोठं झालंय ते कार्यकर्त्यांमुळे, आपलं नेतृत्व मोठं झालंय ते पक्षामुळे. आज ही जी ऊर्जित अवस्था दिसते ती मोदीजींनी जे बलिदान दिलं, आजही दिवसातले 24 तास मोदीजी जे काम करतात त्याच्यामुळे आपल्याला हे दिवस त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. माझी आपल्याला विनंती आहे, आता या निवडणुकांच्या निमित्ताने जसं मगाशी सुधीर भाऊंनी देखील सांगितलं, काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मतमतांतरं दिसून येतात. काही जिल्ह्यांमध्ये अशी अवस्था पाहायला मिळते की एकमेकाशी थोडे डिफरन्सेस आहेत, पटत नाही. एक गोष्टीचं समाधान आहे, भारतीय जनता पक्षामध्ये एकमेकात विस्तव जात नाही अशी परिस्थिती नाही, ती निर्माणही होणार नाही. पण तरी देखील जेव्हा तिकिटाचे 2 ऍस्पिरंट असतात त्यावेळी त्या ठिकाणी काही ना काही मतमतांतरं असतात.
मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो, मागच्या वेळेस मी सांगितलं, ही निवडणूक भाजप करता लढायची नाहीये, ही निवडणूक भारताकरता लढायची आहे. आपल्या विचाराची संकुचितता बाहेर ठेवा, बाजूला ठेवा. या निवडणुकीमध्ये आपलं काम एकच आहे, ते म्हणजे पुन्हा एकदा भारत मोदीजींच्या हातामध्ये द्यायचा. कारण मी तुम्हाला सांगतो, मी पाहतोय समोरचं दिसतंय मला, 2030चा भारत मला दिसतोय. आपण त्याचा विचार करू शकत नाही. आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचा भारत, ज्या वेगानं भारत चाललेला आहे. आज आपण जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालो, लवकर 3री होणार आहे. पण ज्या वेगानं हे सगळं भारतामध्ये घडतंय, आज आपण आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीजचे रिपोर्ट जर बघितले तर ते सगळे असं म्हणतात की जगामध्ये मंदी असताना भारत इतका वेगाने प्रगती कसा करतोय, हे एक आश्चर्य आहे. ही जी प्रगती आज आपण सुरू केलेली आहे, मी असं म्हणेन, इंडिया इज अनस्टॉपेबल. भारताला कोणी थांबवू शकत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज आपले संकुचित भांडणं किंवा मला काय मिळालं, मला काय नाही मिळालं, या सगळ्या गोष्टींचा विचार न करता भारताकरता काम करायचं आहे. भारताच्या 140 कोटी लोकांकरता मला काम करायचं आहे आणि त्याकरता काम करायची संधी मला मिळालेली आहे. अशा प्रकारचा विचार मनामध्ये ठेवून लोकसभेकरता आणि विधानसभेकरता आपल्या सगळ्यांना कामाला लागायचं आहे. आणि मला विश्वास आहे, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा बजरंगबलीचा उपासक आहे. बजरंगबलींना त्याची ताकदच माहीत नव्हती. बजरंगबलींना सांगितलं लंकेमध्ये जा, ते म्हणाल मी कसा जाणार आहे. आणि जेव्हा त्यांना त्यांची ताकद सांगितली की तुम्ही तर लहानपणी सूर्य गिळायला निघाला होता, ही तुमची क्षमता आहे, तुमच्या क्षमतेचा वापर करा, ते सांगितल्यावर 2 उड्या मारून बजरंगबली लंकेमध्ये गेले आणि त्याच्यानंतर काय करून आले हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. तसेच बजरंगबलीचे उपासक आपण आहोत. माझं काम एवढंच आहे की तुमच्यातली ऊर्जा आणि तुमच्यातली क्षमता याची आठवण तुम्हाला मला करून द्यायची आहे. एकदा ती तुम्हाला झाली की मला वाटत नाही की मग बावनकुळे साहेब आपल्याला मागे वळून पाहिजे काही त्या ठिकाणी वेळ येईल. आणि म्हणून महाविजय 2024 करता जे कार्यक्रम प्रदेश अध्यक्षांनी आपल्याला दिलेले आहेत ते कार्यक्रम यशस्वी करायचे आहेत. आपल्या जीवनाचा जेवढा काही वेळ आणि जेवढी क्षमता आहे ती पूर्ण वापरायची आहे. आणि पुन्हा एकदा भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्याकरता, भारत मातेला सर्वोच्च पदावर नेण्याकरता आणि भारतातले दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, वंचित, दलित, आदिवासी या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता हा देश मोदीजींच्या हातात गेला पाहिजे. याकरता आपण सगळे लोक मिळून काम करू, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.